पूर्वी वॉरियर्स हा संघ, दुसऱ्या बाजूने सह्याद्री निलेश 11 हा संघ तयार होत असताना पाहायला मिळतोय। दोन्ही संघ मात्र बलाढ्य आहेत, दोन्ही संघामध्ये ताकदवान खेळाडू आहेत, परंतु या मॅच मध्ये कोण जिंकणार, कोण चांगली कामगिरी करणार याच्यावरती प्रत्येकाच्या नजरा लागलेल्या आहेत। पाहूया काय घडणार। एक छोटासा ब्रेक घेऊयात, ब्रेक मध्ये डिझेल ऐकूयात आणि पुन्हा त्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊयात। स्पर्धा ही तालुक्यात आहे मानाची, मंडणगडच्या स्वाभिमानाची, मंडणगडच्या स्वाभिमानाची, मंडणगडच्या स्वाभिमानाची। एकीची ताकद आयोजनाची, जागा नाही तर राजकारणाची, टेनिस क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय नारंगी मैदानावर, रंगलाय नारंगी मैदानावर, रंगलाय नारंगी मैदानावर। विनर विरोधी गेम चेंजर, थँक यू डीजे। सामना चालू होते तो म्हणजे याचा सह्याद्री निलेश 11 वर्सेस पूर्वी वॉरियर्स या दोन संघांदरम्यान। चला सेमीफायनल नंबर 2 चा मॅच कोण जिंकल डीबीएन लाईव्ह ला आपण लगेच जा, तिथे वोट करा। पोल कंप्लीट होणार आहे थोड्या वेळामध्ये। दुसऱ्या सेमीफायनल मध्ये देखील पाहायला मिळेल कोण जिंकणार याच्यावरती तुम्ही वोट करू शकतायत आपल्या आवडत्या संघाला, पूर्वी वॉरियर्स किंवा सह्याद्री निलेश 11 ला। त्यामुळे वोटिंग तिथे सुरू आहेत। डीबीएन ला जा, मॅच कोण जिंकणार हे प्रेक्षकांच्या नजरेतून देखील पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे प्रेक्षक जे सांगतील ते नक्कीच आम्ही इथे सांगण्याचा प्रयत्न करू। कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण जातो या मॅचच्या दिशेने। सेकंड सेमीफायनल मंडणगड प्रीमियर लीगची चर्चा रंगली होती की कधी स्पर्धा येणार, कधी या स्पर्धेचा दिवस उजाडणार। कालचा दिवस उजाडला, शनिवारचा दिवस अगदी ब्लॉकबस्टर राहिला, पण आज रविवारचा दिवस जसा पाहिला ना, जिथे जागा भेटेल तिथे पब्लिक बसलेलं, जिथे जागा तिथे प्रेक्षक वर्ग बसलेला आहेत। कोणी खुर्च्यावरती बसलायत, कोणी बरोबर मैदानाच्या बाहेर असलेल्या स्टँडवरती बसलायत, कोणी उभे आहेत, तर कोणी भरपूर काही गोष्टी घेतातही आणि आनंदही घेतात त्याचा। अनिकेत ज्या खेळाडूच्या नावी या मंडणगड प्रीमियर लीग पर्व 7ची हाफ सेंचुरी आहे, एकच सेंचुरी हाफ सेंचुरी ती या खेळाडूच्या नावे आहेत आणि तोच खेळाडू सध्या स्ट्राईक वरती। पण वैभव लांबे हाही कमी नाही आहे। तांबडीवाडीचा असलेला खेळाडू, दुसऱ्या बाजूला अडखलचा असलेला खेळाडू, दोघांनाही बेस्ट ऑफ लक। पहिला बॉल, पहिलाच बॉल। आज अनिकेत नक्की करून तरी काय आलाय नाही माहीत, पण अनिकेतची सुरुवात ब्लॉकबस्टर, पहिल्याच बॉलवरती षटकार। ललकारी ललकारी येऊन ललकारी, ललकारी ललकारी येऊन ललकारी। थँक्यू। डीबीएन जसं ओट टाकलं तसे जवळपास 18 ओट आतापर्यंत लगेच झालेले आहेत। दुसरा बॉल पुन्हा पुल केलाय, चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्सने आणखीन एक चौकार। बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा। थँक्यू वैभवजी। काय म्हणाल, आज मैदानाच्या मध्ये सेमीच्या मॅचेस रंगल्या, खास करून मागच्या 2-3 मॅच मध्ये रन येत आहेत, रन बनत आहेत, काय सांगाल? नक्कीच पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, पुढच्या चेंडूला पण हवेमध्ये झेलची संधी आहे, झेल खाली आलाय क्षेत्ररक्षक, टिपलाय टिपलाय झेल, अनिकेत माडिक, फर्स्ट विकेट गॉन, टीम सह्याद्री निलेश 11। माझ्या बाबाला तू बाबाला तुझी आई माझ्या गावाला, देवी माझ्या बाबाला तू बाबाला। थँक्यू डीजे। झेल कोणी टिपलाय तर कल्पेश लाड या क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल। खास करून पहिल्या 2 चेंडूवरचं जर पाहिलं तर बोलबाला राहिला होता अनिकेत यांचा, तिसऱ्या चेंडूवरती पण एकदा कमबॅक करून देताना पाहिले तर मिळाले तर वैभव लांबे यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षकांची साथ देखील तशाच प्रकारची मिळाल्या आणि फर्स्ट विकेट त्या ठिकाणी गेल्यानंतर 1 डाऊन फलंदाज साहिल आता मात्र फलंदाजीमध्ये येताना पाहायला मिळतं। कभी इधर कभी उधर वाला खेळ मैदान में जारी। मैदानाच्या आतमध्ये कधी या बाजूने मॅच होतोय, कधी त्या बाजूने जातोय। एका बाजूने पाहिलं तर पूर्वी वॉरियर्स, दुसऱ्या बाजूने सह्याद्री निलेश 11। पुढचा बॉल पुन्हा वैभव, वैभवचा बॉल फटका फसलाय, झेलची संधी, विजय भागडे नाही सोडणार, आणखीन एका विकेटचं पतन, साहिल देखील शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर आउट। बाया आल्या माझ्या अंगानी खेळल्या, पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या, पुरवलाय बायांचा तवा कशावरी थांबल्या। थँक्यू डीजे। त्या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रेझन्स ऑफ माइंड
आणि अशा प्रकारचा चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेला. तो असा चेंडूला फलंदाजाच्या बॅटपासून थोडा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. चेंज ऑफ द पेस व्हेरिएशन पाहायला मिळाला. त्यानंतर टॉप पेस लागल्यानंतर चेंडू उंच हवेमध्ये गेल्यानंतर क्षेत्ररक्षकाने टिपलेला झेल त्या ठिकाणी नक्कीच विजय बागडे यांचे कौतुक करण्यासारखं आहे. आपण पाहतो विकेटच्या मागून त्या ठिकाणी संपूर्ण फील्ड पोझिशन सजवणं त्यानंतर गेम चालवणे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र रडारमध्ये आहे पुन्हा एकदा ऑन साईडला, परंतु तीच काच सुंदर क्षेत्ररक्षण. 1 मोर विकेट घेऊन थँक्यू ड्युसे. पुन्हा एकदा कल्पेश लाडने टिपलाय झेल. लगातार 2 झेल टिपलेत आणि या 2 झेल टिपल्यासाठी निखिल कदम यांच्याकडून कल्पेश लाड यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. लाटवल संघाचा खेळाडू आहे निखिल कदम यांच्याकडून कल्पेश लाड यांच्यासाठी 500 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. पुन्हा एकदा विकेट गेली. आता थोडीशी ढासळलेली परिस्थिती पाहायला मिळते. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं आहे की जिंकलात तरी इतिहास आणि हारलात तरी इतिहासच घडला पाहिजे. पहिले 2 बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने, परंतु त्याच्यानंतरचे बॉल आपण पाहिलं तर हॅट्रिक ऑन आहेत. पाहूया काय घडणार. हॅट्रिक झालेली आहेत. पुढचा बॉल पुण्याला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गॅपमध्ये चाललाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? सिंगल कंप्लीट. दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही मैदानावरती दिसून येत आहेत. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागलं आहे. आफ्टर फर्स्ट ओव्हर 1 षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय. धावा फलकावरती 11. 500 रुपयाचं पारितोषिक पूर्वी वॉरियर्स टीम कडून आपण पाहिलं तर वैभव यांच्या गोलंदाजीसाठी सुनीलजी गायकवाड साहेब आणि पवार साहेब यांच्या माध्यमातून ते तुम्हाला देण्यात येणार आहेत. पहिला षटकाचा खेळ धावफलकावरती धावा 11 आहेत. जसा उल्लेख एका गोष्टीचा वैभव जे आपण करतोय की पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले, त्याच्यानंतर संयम ठेवायचा होता. एकतर एक गोष्ट दिसली, सह्याद्री निलेश शिलेवन कदापि त्या शॉर्ट मीटिंग मध्ये एक गोष्ट सांगण्यात आली होती की बॅटर ज्यावेळी मैदानावरती जाईल त्यावेळी तो आक्रमक भूमिका धारण करेल. पण आक्रमक भूमिका धारण करण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे 3 गडी बाद झाले होते, 3 विकेट आले होते आणि ते 3 विकेट खूप इम्पॉर्टंट होते. वैभवजी नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजीवरती अमर. पुढचा चेंडू आहे. चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आहे. डीप फाईनली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. आणि नक्कीच त्या धावांचा जास्त धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये 3 विकेट्सची चर्चा सारली होती. खास करून आपण इंटरव्ह्यू ते पाहिले तर अनिकेत माळिक यांनी सांगितलं तर मी 40 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि खेळाडूंची योग्य नावं सांगा, नाही तर एकाचं पारितोषिक दुसऱ्याला जाईल. का आता वरती जे खेळाडू आहेत त्यांनी नरेंद्र सांगितलंय, पण आय थिंक त्या बॅट्समॅनचं नाव नरेंद्र नाही. प्रफुल्ल. कारण इथे बाकी स्कोररला नंतर दोष देऊ नका. बाकीच्या गोष्टी स्कोररवरती सांगू नका की आम्हाला बक्षीस नाही मिळालं. त्यामुळे प्लीज ऑपरेट करण्यासाठी थोडी कठीणाई येत आहेत. सेमीफायनलचा मॅच आहे. याचा बॉल थोडा सोडून दिलाय. शफल झाले आणि शफल झाल्यानंतर पंच मात्र फक्त पाहत राहतील. त्या ठिकाणी डॉट बॉल आलाय. धावा फलकावरती 11 आहेत. 2 बॉलचा खेळ संपलाय. अमर पवार याही नावाची चर्चा आपल्याला सातत्याने पाहायला मिळालेली आहेत. 12 धावा आहेत. सॉरी. पुढचा बॉल शॉर्ट बॉल पूल केलाय, हवेमध्ये खेळलाय आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर गुलही केलाय. चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार. थँक्यू. जरी अनिकेत बाद झाले परंतु विशाल खांबे सांगतात हो मी आसवळे गावचा आहे. मला मैदानाच्या आतमध्ये सह्याद्री निलेश इलेव्हन संघानं यावर्षी 20,000 पॉइंट मध्ये का घेतलायत ते मात्र दाखवून देण्याचा प्रयत्न केला जातोय. समोर रोखण्याचा प्रयत्न गोलंदाज देखील करणार. ओव्हर द विकेट प्रयत्न करतायत. शफल झाले. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू डीप मध्ये चालला. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलायत. एका धावेशिवाय दुसरं काही मिळणार नाहीत. नुकताच श्यामजी शिगवण साहेब आणि संजय पातेरे साहेबांच्या माध्यमातून पुढचा होणारा मॅच आहे तो 2 षटकांचा होणार आहे. फायनलची मॅच 2 ओव्हरची होणार आहे. ती माहिती आमच्यापर्यंत नुकताच दिलेली आहे, त्यामुळे त्याची नोंद घ्या. बाहेर बाहेर निघाला. पंचांचा बोट हवेमध्ये. यस डेफिनेटली बाद. फलंदाज बाद होतील. आणखीन एका विकेटचं पतन होईल. प्रफुल्ल बॅक टू डी डग आउट गॉन.
थँक्यू. नवीन बॅटर जितेंद्र पवार सावरी गावच्या मैदानावरती दाखल होता. धावसंख्या धावफलकावरती 19 ऑन स्कोर कार्डवरती लगावण्यात आल्या आहेत. पूर्वी वॉरियर्स एका बाजूने, दुसऱ्या बाजूने सह्याद्री निलेश 11. निलेश धामणे, सुशील गोठल यांचा असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने विनोदजी पवार, सुनीलजी गायकवाड यांचा असलेला संघ पूर्वी वॉरियर्स. फायनल मध्ये दाखवणारा संघ विनायकजी कावणकर आणि मनोज बागडे यांचा माही तनिष्का फायटर्स आपण पाहिलं आहे. चांगली गोलंदाजी, चांगल्या लेंथ वरून, चांगल्या टप्प्यावरून बॉलला फिरवलाय अमर पवारनं. षटक संपल्या मैदानावरती 2 रन झाला 19. एक ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर वैभवजी यांचा आवाज देखील ऐकूयात. डीजे लई दिसाचा हट्ट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हट्ट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली ते म्हणजेच 19 गडी बाद टीम आपण या ठिकाणी पाहते ते म्हणजेच सह्याद्री निलेश 11 या संघाची आपण स्कोर कार्ड या ठिकाणी पाहतोय. तिसऱ्या षटकात दिली पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडूचा समाचार घेत असताना चेंडूला भेटून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून निघून चाललाय चेंडू. आउट ऑफ द प्लॉट येतोय षटकार. क्रिकेटर मी साऱ्यांची करतो गेम ओव्हर. थँक्यू. हो, अजूनही मॅच मध्ये आम्ही आहोत. काही होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ आहे, कारण ही रेस आमच्यासाठी महत्वाची आहे. फटका खेळ ऑन साईडला क्षेत्ररक्षकाला आहे. डीप मधून पुढे फेकी करेपर्यंत एक कंप्लीट दुसऱ्यासाठी धावले आहेत. फेकी होईपर्यंत स्ट्राईक हवी आहेत आणि दुसऱ्या धावेसाठी विकेट सॅक्रिफाय करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती एका धावेने वाढत असताना जाऊन पोहोचते 26-26 च्या घरामध्ये पाहायला मिळत आहेत. वैभवजी पहिल्या बॉलवरती आलेल्या षटकारानं थोडा दबाव, दडपण, प्रेशर वाढेल, कारण स्ट्राईक देखील आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर विशाल यांच्यावरती असणार आहे. नक्कीच विशालकडे स्ट्राईक आहे. येणारे चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बाकी अजून 4 मध्ये किती धावा बनवणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार. आणि पुन्हा एकदा चेंडूला उंच हवेमध्ये खेचून काढलाय आणि चेंडूला मिरकाव दिलाय. सीमारेखा पार भेदत असताना निघाला चेंडू. 6 धावासाठी षटकार. फेमस मुंडा क्रिकेटर मी साऱ्यांची करतो गेम ओव्हर. थँक्यू. अशा कंडिशन मध्ये सह्याद्री निलेश 11 येतो ना, त्यावेळी निलेशजी धामणे यांच्याकडे पाहिल्यावरती मला दुसरं काहीतरी वेगळं वाटतं. का निलेशजी धामणे काय घेऊन आलात की काय असंही वाटतं. पण काय या कंडिशन मध्ये कोण ना कोणतरी खेळत असतो. सोडून दिला बॉल. पुन्हा एकदा थोडे सफल झाले. वो बुलाती है मगर जाने का नहीं, आप सफल होगे तो वाईट देने का नहीं. अंपायर स्वतःला तेच सांगतायत. धावसंख्या झाल्या 32. येणारे चेंडूचा खेळ आहे. 2-2 मध्ये किती धावा 8-7-6 किती धावा मिळणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि आता पुन्हा एकदा तशाच प्रकारे झेलची संधी आहे आणि क्षेत्ररक्षकाकडून मिस फिल्डिंग आणि चुकीला माफी नाही. चेंडू निघून चालला आउट ऑफ द प्लॉट. येतोय षटकार. हो, काय बॅटिंग सुरू आहे. समोर खेळलाय फटका. झेलची संधी. झेल काय होणार आहे माहिती का वैभवजी, तो सुटलेला झेल होता ना, तो षटकार गेला ना, कदापि 5-6 धावेचा फरक जर जाणवला ना, बरं तो खेळाडू आहे तो जास्त फ्रेम मध्ये येणार. त्याच्यावरती डीबीएनचा एक कॅमेरा ऑन होता. डीबीएनने त्याला टिपलं होतं. आता त्याच्यावरती सर्वाधिक जास्त फोकस असणार आहेत. धावा फलकावरती बनवण्यात आल्या आहेत. 38 धावा झाल्यात. 39चं लक्ष असणार आहे. दुसरी सेमीफायनल रंगतदार होण्याचे दाट शक्यता आहेत. मागच्या मॅच मध्ये 47 होत्या, आता 39 आहेत. 39 जिल्हा चर्चा नावाची आई खरोखर जीवदानी आईचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर. मंडणगड प्रीमियर लीग आमची आहे हो एक नंबर. युवा क्रीडा कमिटी मंडणगड आहे हो एक नंबर. थँक्यू ड्यूसे. मंडणगड प्रीमियर लीग 1 नंबर कशा अर्थाने होते याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये पाहिलं आपण. ज्या ठिकाणी 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 8, म्हणजे जवळजवळ 18 ते 19 धावा 2 षटकामध्ये होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 19 धावा. पुन्हा एकदा
बनवत असताना धावांचा डोंगर पुन्हा रचला गेलाय. 38 धावांपर्यंत टार्गेट सेट केला गेलाय. ज्या ठिकाणी अनिकेत माडिकने आपल्या इंटरव्ह्यूज मध्ये सांगितलं होतं की 40 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल आणि तशाच प्रकारचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलाय. 39 धावांपर्यंत टार्गेट सेट केला गेला. 39 धावा विजयासाठी बनवायचे ते म्हणजेच पूर्वी वॉरियर्स या संघाच्या फलंदाजांना त्या ठिकाणावरून देखील तशाच प्रकारचे फलंदाज आहेत. ताबडतोब फलंदाज खास करून वैभव लांबे असतील, त्यांच्या साथीने खेळणारे अन्य फलंदाज विजय भागडे असतील, त्यानंतर लेफ्ट हँड फलंदाज रजनीकांत असेल, कल्पेश लाड असेल. या खेळाडूंमध्ये देखील तितकीच क्षमता आहे, त्यांच्यामध्ये पॉवर आहे, ते देखील पाहायला मिळणार आहे. वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. वैभव अगदी चांगला उल्लेख केला. प्रत्येक खेळाडूची पॉवर इथे दिसणार आहे, पण निलेशजी धामणे आणि त्यांची संपूर्ण जी टीम आहे, मग त्याच्या मागे असणारे सगळे संघ व्यवस्थापक, मॅनेजर, मेंटॉर आणि त्यांचे जे प्रशंसक आहेत, त्या सगळ्यांनी जे काही स्वप्न बघितले ती स्वप्न सेमीफायनलपर्यंत येईपर्यंत तरी पूर्ण झालेत. आता फायनलमध्ये जात असताना त्यांची स्वप्न काय आहेत किंवा कशा पद्धतीनं खेळ केला जातोय ते आपण पाहणार आहोत. पण दुसऱ्या बाजूला पूर्वी वॉरियर्स या संघाची चर्चा आपण सकाळपासून करतोय आणि पूर्वी वॉरियर्सने सुद्धा वन साईड खेळ दाखवला आहे आज दिवसभरामध्ये. आणि कौशिकचं प्रेडिक्शन सुद्धा म्हणणं सुद्धा बरोबर आहे की इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाचा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे इन टर्म्स ऑफ जर्सी कलर. ऑस्ट्रेलियन्स येलो जर्सीमध्ये असतात, इंडिया ब्ल्यू जर्सीमध्ये, आणि त्यामुळे हा मेन इन ब्ल्यू वर्सेस मेन इन येलो यांच्यामधला सामना. लेट्स प्लेचा इशारा. टार्गेट आहे 39 धावांचं. 39 इज अ टार्गेट. फर्स्ट बॉल, बेस्ट पॉसिबल पिच. अनिकेत वर्सेस वैभव. कट काढण्याचा प्रयत्न खूप चांगल्या रीतीने चेंडूला कट केलाय. पॉईंटच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव. हे बॅटल या दोन संघांमध्ये म्हणण्यापेक्षा मी दोन खेळाडूंमध्ये म्हणेल. अनिकेत माडिक आणि वैभव लांबे हे दोन खेळाडू ठरवणार आहेत या मॅचचा रिझल्ट. आणि त्यानंतर कल्पेश लाड, त्यानंतर विजय बागडे यासारख्या खेळाडूंवरती सुद्धा नजर असणार आहे. तुर्तास आडव्या बॅटनं ओहो कल्पेश लाड आला लाडात आणि लाडामध्ये येत असताना केलाय धूमधडाका. चेंडूला पाठवलाय सरळ सीमारेखा पार. षटकार. थँक्यू डीजे. 6 धावेने धाव संख्या जलद गतीने वाढताना आपल्याला पाहायला मिळालाय. धाव संख्या जाऊन पोहोचले ते म्हणजेच 7 या धाव संख्येवरती. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा जोरात टाकण्याचा प्रयत्न आहे. आता मात्र चेंडूला पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने. ऑफ ब्रेक प्रकारचा चेंडू त्या ठिकाणी हाताळल्यानंतर सरळ यष्टिरक्षक हातामध्ये जाऊन विसावतोय. धाव संख्या झाले 7. पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्राईकवरती. गोलंदाज अनिकेत तयार. आणि आता मात्र पुन्हा एकदा फ्रंट फुटवर येऊन कव्हरच्या डोक्यावरून बेतच असताना केलेला फटका. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेला आहे दोन्ही फलंदाजांकडून. तोपर्यंत 2 धाव कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धाव संख्या पुढे सरकली. जाऊन पोहोचले ते म्हणजे 9 या धाव संख्येवरती. आता मात्र या ठिकाणी मेहनत घ्यावी लागणार आहे, कारण जे पाण्याने आंघोळ करतात ते फक्त पोशाख बदलतात आणि जे घामाने आंघोळ करतात ते इतिहास बदलतात. आणि इतिहास घडवण्याचं कार्य या दोन खेळाडूंना मात्र करावं लागणार. नाही, आणि इतिहास बनवायचा आहे. इतिहास नाही बनवला तर वारंवार येणाऱ्या वर्षांमध्ये चर्चा कशी होणार. तुमची चर्चा होण्यासाठी तुम्हाला इतिहास घडवून दाखवावा लागणार आहे. 2 धावेनिशी धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 9 वरती. अजूनही 2 चेंडूच्या खेळाने शिल्लक. 39चा पाठलाग. कल्पेश लाड यांच्या समोर अनिकेत माडिक ऑन साइडला. इट्स अ फ्लॅट. हो व्हॉट अ कॅच. इट्स अ स्टनिंग कॅच अँड फर्स्ट विकेट डाऊन. पहिला विकेटचं बदल, पहिला हादरा. कल्पेश लाड डिपार्ट्स. विजय भागडे वन मोर बिग प्लेयर. मैदानाच्या आतमध्ये अजून एक मोठा खेळाडू दाखल झालाय आपली कला दाखवण्यासाठी, आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. परंतु लास्ट बॉल. हो शेवटचा बॉल ऑन साइडला खेळत असताना चेंडू निघून चाललाय वेगाने स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे चाललाय स्किट आणि चेंडू निघून चाललाय. धक 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 करत सीमारेखा पार. चौकार. आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावनी आपलाच जो
उडू देतो षटकार जाऊ दे पोच जादूचं एक शॉट थँक्यू डीजे. पहिला षटका अखेर धावसंख्या झाल्या 13 आणि 13च्या आस्किंग रन रेट 3 षटकामध्ये कंप्लीट करायचं 39 धावांचा पाठलाग करताना आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा बनवल्या गेल्यात. खास करून विजयने जे शेवटच्या चेंडावरती केलेला जो फटका आहे अलाउन द कार्पेट चौकार, त्या चौकारानंतर पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या दोन्ही फलंदाजांचा मनोबल या ठिकाणी वाढवण्यासाठी खेळलेला फटका पाहायला मिळालाय. विशाल खांबेच्या हातामध्ये चेंडू आणि आमचं डीजे मास्टर सुद्धा आज त्या सगळ्या रंगामध्ये रंग भरत असताना चांगली गीतं वाजवतं. थँक्यू सो मच आपण केलेल्या त्या माय गाण्यांरूपी सहकार्याबद्दल. खूप चांगले गीत, त्याच्यामुळे अजून उत्साह वाढत चाललाय आणि या खेळाडूंमध्ये सुद्धा अनोखी ऊर्जा आता पसरायला सुरुवात झाली. तो उत्साह मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय. असं असताना विशाल खांबे पहिला बॉल वैभव, ओ इट्स अ नो बॉल. नो बॉल वरती आलाय तडाखेबंद चौकार. लांबेच्या बॅट मधून आलाय हा अति सुंदर आणि दर्शनीय चौकार आणि तो सुद्धा ओ ओ ओ इथे नो बॉल आणि त्यानंतर आता फ्री हिट. हळूहळू तो उत्साह वाढत असताना आवाज वाढणार आहे, जल्लोष वाढत चाललाय. 12 प्लेयर चला बाउंड्री लाईनच्या थोडेसे बाहेर या, लांब या, 2 फूट अंतर सोडा. व्हॉलेंटियर्स थोडं लक्ष द्या, त्यांना गाईड करा. नेक्स्ट बॉल फ्री हिटचा बॉल आहे. यावेळेला चेंडूला जाऊ दिलंय आणि चेंडूला जाऊ देत असताना तो येतोय निर्धाव. फ्री हिटच्या बॉलला अशा प्रकारे सन्मान देणं, सोडून देणं हे किती जीवाला लागतं हे वैभवशिवाय कोण सांगू शकत नाही. कारण वैभवने तो डॉट केलाय आणि विजयच्या मनाला तर जास्त लागलेलं असणार आहे, कारण यासारख्या बॉलला आम्ही कधी सोडत नाही असे विजय म्हणतात. आता बघूयात नेक्स्ट बॉलवरती काय करते. पहिला चेंडू डॉट. शफल झाले, शफलून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला लॉंगच्या दिशेने वेगाने चेंडू निघून चालला. क्षेत्ररक्षक त्याला फॉलो करतोय, चेस करतोय. लॉंगचेच आहे, चेंडू नाही थांबणार. चेंडू निघून चाललाय सीमारेखा पार. अजून एक चौकार. त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न पुरी वारी संघाचे मालक आपण पाहतोय सुनीलजी गायकवाड यांच्या माध्यमातून. त्याच्या अगोदर आपण पाहतोय कशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालले. खास करून वैभव लांबे यांची बॅट बोलताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि वैभव लांबे आपण जर पाहायला गेलं 4 चेंडूमध्ये 9 धावांची खेळी इनिंग साकारत असताना आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेताना पाहायला मिळाले. तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 22 या धावसंख्येवरती पोहोचल्या पुरी वॉरियर्स. 22 ऑन स्कोर बोर्ड. 22 धावा धावपलकावरती. 39चा पाठलाग करायचा आहे. रिव्हर्स स्विच इट काम फिट बॅकड पॉइंट सीमारेखा पार. चेंडू निघून झालाय धक धक करत चौकार. षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. मी आहे खरा क्रिकेट चालवर. मी आहे खरा क्रिकेट. थँक्यू डीजे. धावसंख्या झाल्या ती म्हणजेच 26 धावा. 26 धावांवरती धावपलक जाऊन पोहोचलाय. नेक्स्ट बॉल विशालचा पुन्हा एकदा. यावेळेला अपील लाऊड अपील. येस, कोणत्या प्रकारचा प्रभाव पंचांवरती नाही आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. बघा चौकारात नक्की घडलंय तरी काय. धावपलक आता 26 वरती स्थिरावलेला असताना चेंडूचा खेळ किती बाकी आहे? 2. म्हणजे इथून 8 चेंडूचा खेळ बाकी. 8 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. धावांची गरज आहे 13. क्या होगा मेरा असं विचारतायत विशाल. आता विशाल समोर. वैभव जास्त शफल झाले. यावेळेला चेंडूला पुन्हा एकदा मागे गेलं. फायनलच्या दिशेने चेंडू वेगाने निघून चाललाय. तो अडवू शकणार नाहीये कारण चेंडू वेगानं फरार होतोय सीमारेखा पार. चौकार. तेव्हा धाव रे आता तरी धाव. 20 झाले कितीतरी सिंगल आहे ना राव. तेव्हा धाव रे आता तरी धाव. 20 झाले कितीतरी सिंगल आहे ना राव. देवा धाव रे. थँक्यू डीजे. रेस लागली होती क्षेत्ररक्षक आणि चेंडूच्या दरम्यान, तर रेस जिंकली ती म्हणजे चेंडूने
4 धाबाने परत धावसंख्या वाढली आहे, जाऊन पोहोचले ते म्हणजे 30 या धावसंख्येवरती. 7 चेंडू 9 धावांची गरज आहे. शेवटच्या आणि अंतिम चेंडू या षटकामधील. रिव्हर्स ओ मॅचची हवा काढण्याचा प्रयत्न, यावेळेला रिव्हर्सद्वारे चेंडूला पाठवलं. पॉइंट सीमारेखा पार, चौकार. षटक संपलं दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 34. येणारे चेंडू शिल्लक आहेत 5, 6 आणि 6 चेंडूमध्ये धावांना सामना जिंकण्याची धावांची गरज आहे ती म्हणजे 5. असतोय नेहमी विश्वास फार, असतोय नेहमी विश्वास फार, असतोय नेहमी विश्वास फार. हे नारंगीच्या या मैदानावर करतात नेहमी बाजी सर, करतात नेहमी बाजी सर, करतात नेहमी. थँक्यू आमची युवा कमिटी. थँक्यू डीजे. आता मात्र बाजी कोणाची सर येणं होणार हे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या इनिंग्सचा जर विचार केला तर वैभव लांबे यांच्या गोलंदाजीवरती 11 धावा, त्यानंतर अमर पवार यांच्या गोलंदाजीवरती 8 आणि विजय भागडे यांच्या गोलंदाजीवरती 19. त्याचंच प्रत्युत्तर देत असताना अनिकेत महाडिक यांच्या गोलंदाजीवरती 13, त्यानंतर विशालच्या गोलंदाजीवरती आपण आतापर्यंत 21 धावा या ठिकाणी जमा केल्यात. त्यानंतर 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. किलरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिट्ठी जब दाना लेके दीवारों पे चढ़ती है, चढ़ती दीवारों पर से 100 बार फिसलती है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना ना करता है, आकर उसकी मेहनत बेकार नाही होती. आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलेत गोलंदाजाने आणि विकेट या ठिकाणी मिळालाय. क्रिकेट खेळ भिनलाई भावा आमच्या नसा नसात. भिडा कोणी बी नडा याचा मैदानात. थँक्यू डीजे. वैभवचं टायमिंग सुद्धा वाकडण्याजोगे राहिले. खूप योग्य वेळेवरती तो डायलॉग लगावला गेला आणि त्यानंतर विकेट सुद्धा आली. विजय बाद झाले. विजयची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जयेश मैदानात आला आणि आता मॅच 5 बॉल 5 वरती येऊन थांबली आहे. 5 बॉल 5 आणि वैभव कालच्या दिवसामध्ये त्या 20 धावांची मॅच, आज एक मॅच अशीच फसत असताना आपण बघितली. आणि अशा मॅच फसत असताना थोडासा मॅचला बघण्याचा म्हणजे म्हणतात ना बघणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढते, कारण होप्स जागे होतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाव्यामध्ये क्षेत्ररक्षक, चेंडू खाली, फलंदाज बाद. नावाद ना विवाद, फलंदाज बाद. 1 more विकेट डाऊन गॉन. थँक्यू डीजे. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट्स आल्यात. जब मैटर भी बड़े होते हैं ना तब एक खिलाड़ी भी खड़े होते हैं. थँक्यू डीजे. कट केलं चेंडूला. चेंडू यावेळेला निघून झाला थर्ड मॅचच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे. हो, चेंडू आणलाय तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जातोय का? नाही. 2च धावांवरती समाधान. वैभव पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. आता मॅच कुठे येऊन थांबली आहे? आता 3-3. हळूहळू मॅच पुढे चालली आहे. आणि वैभव जशा 3 चेंडू 3 धावांची गरज आहे ना, इथून एखादा डॉट आला तर अजून मजा येईल. डॉट आल्यानंतर ही मॅच पूर्ण फसताना दिसणार आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पुन्हा एकदा सज्ज. ओ, यावेळेला समोर बॉलरमध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, पण तिथे 1च धावेवरती समाधान मानलं जात आहे. आता इथून पुढचं समीकरण काय? 2 चेंडू 2 धावा. काय वैभव इथे 1 धाव घेईल की मोठा फटका मारेल? फिनिश करणार की ते 1 धाव घेणार? पण गोलंदाजाचा पवित्र काय? नरेंद्र रेशीम
त्याच्या मनामध्ये काय चालू आहे. 2-2 आणि याच्यासाठी फील्डची सजावट. डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. काउ कॉर्नर मिड विकेट लॉंग ऑन आणि डीप मध्ये लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे का. यस, तो सुद्धा लगावण्यात आलाय. आता बॅट्समन बॉलर एकाच गावातले म्हणजे तांबडीवाडी वर्सेस तांबडीवाडी. काल अनेक वेळा असं चित्र बघितलं पण ज्या वेळेला पिंपळगावचे खेळाडू खेळत होते. 2-2 वैभव. ओ इट्स अ डॉट. अब आएगा असली मजा. आता येणार खरी मजा आणि ही धडधड वाढवणारी वेळ आली आहे. 1 बॉल 2. जिंकणार कोण. संघर्ष हा शेवटच्या क्षणापर्यंत करायचा असतो. संघर्ष शेवटच्या क्षणापर्यंत यासाठी करायचा असतो कारण कधी केव्हा कोणता क्ल्यू मिळेल, कोणती संधी जागी होईल याचा कुणाला काही थान पता नसतो. आणि तेच चित्र आता मैदानात दिसलंय. जिथे सामना एका बाजूने चुकता झाला होता तो आता सामना 50-50 झालाय आणि 50-50 झालेला असताना वैभव लांबे आयकॉन समोर. नरेंद्र रेशीम लास्ट बॉल. ओ यावेळेला कट अँड इट्स अ गोन फॉर फॅब्युलस 4. सामना जिंकलाय टीम आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय पूर्वी वॉरियर्स या टीमनं. बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली. बंगाली रे बाबा लय बंगाली. थँक्यू डीजे. चला, चला चला. फायनल मॅच साठी टॉस साठी यायचं आणि 3rd आणि 4th साठी या ठिकाणी टॉस केला जाणार. टॉस वरती 3rd आणि 4th चा डिसिजन या ठिकाणी होणार आहे. बघा स्क्वेअर लेगला गेलेला चौकार हा काट्यासारखा टुपणारा ठरणार आहे. जो स्क्वेअर लेगला गेलेला चौकार आता तो जर हातातून निसटला नसता तर कदाचित मॅच वेगळी असती. पण खूप चांगले खेळलात. सगळ्यांना विनंती जोरदार टाळ्या होऊन जातात सह्याद्री निलेश 11 साठी. खूप चांगला खेळ, लढाऊ वृत्ती. फिनिश नाही केलं या मॅचला पण वैभव लांबे ऑन मेरिट खेळत असताना या मॅचला फिनिश केलं. आता हा टॉस आणि त्याच्यासाठी युवा क्रीडा कमिटीचे सर्व पदाधिकारी चर्चा करतायत. पूर्वी